निवृत्ती चौकात गेलं की घमघमाट असतो तो सुभाष उमराणे यांच्या दावणगिरी डोशाचा। त्यामुळे ये जा करणाऱ्यांची पावलं आपोआपच वळतात दावणगिरी डोशाचा आस्वाद घेण्यासाठी। मात्र डोशाचा आस्वाद घेण्याबरोबरच तो करताना पाहणंही अगदी सुखावह असतं। तापलेल्या तव्यावर टाकलं जाणारं डोशाचं पीठ, त्यावर मुठभर लोणी आणि लोणी पडल्यावर येणारा चर्र असा आवाज आणि त्यामुळे सुटणारा घमघमाट भूक वाढवल्याशिवाय राहत नाही। सुटलं ना तोंडाला पाणी? आता मात्र तोंडावर कंट्रोल ठेवणं अवघड आहे, नाही का? चमचमीत तयार झालेला डोसा सोबत बटाट्याची भाजी आणि एक नंबर चटणी अशा या दावणगिरी डोशाची चव अगदी सर्वदूर पसरली आहे। आमचा लोणी डोसाचा विशेष म्हणजे आमचा डोसा हा कुरकुरीत आणि स्पंज असा वाटतो। एकदा खाल्ला की परत लोकांना यावंसं असं वाटतो। स्पंज डोसा हा देखील आमचा लोकांना आवडतो। आमच्याकडं येणारी गिरायक हे नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, कोकण साईडचे, गोवा, बेंगळूरपर्यंतचे आमचे गिरायक आहेत। बाहेरून येणारे पर्यटकही या डोशाची चव चाखल्याशिवाय परत जात नाहीत। कोल्हापुरातील कित्येक कुटुंब आठवड्यातून एकदा तरी न चुकता इथं आलेली बघायला मिळतात। झणझणीत कोल्हापूरमध्ये अल्पावधीतच निवृत्ती चौकातील दावणगिरी डोसा प्रसिद्ध झाला आणि कोल्हापूर म्हणजे खवय्यांचं माहेरघर हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं। बी न्यूजसाठी कॅमेरामन अमर पाटीलसह सुनील पाटील।